कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे आपल्याला दोन निवडी कराव्या लागतात. एक सोपं पण चुकीचं आणि दुसरं कठीण पण योग्य. पण जेव्हा हा संघर्ष स्वतःच्या अस्तित्वाचा असेल, तेव्हा कोणता मार्ग निवडाल? समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळणाऱ्या भावनांचा खेळ, विश्वासघात आणि संघर्षाची कहाणी, जिथे प्रेम, इमानदारी आणि आत्मसन्मानाची खरी किंमत समजते. शेवटी कोण जिंकणार? नशिबाचा खेळ की धाडसाची परीक्षा? ही कथा आहे अशा प्रवासाची, जिथे नात्यांची वीण आणि निर्णयांचं ओझं एकत्र गुंतून जातं आणि एका क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये आलेला पॉन मॅन या सिनेमाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते कोचीनमधून, जिथे चर्चचा एक माणूस चर्चच्या भिंतीवर लावलेले पोस्टर काढत असतो. तेव्हाच तिथे ब्रुनो येतो आणि त्या माणसाला मारहाण करतो. खरं तर ते पोस्टर ब्रुनो ज्या राजकीय पक्षासाठी काम करतो त्यांचे असतात. त्या माणसाने ते काढल्यामुळं ब्रुनो त्याला जबरदस्त मारहाण करतो. त्यामुळे चर्चमधले लोक ब्रुनोवर खूपच नाराज होतात. यानंतर फादर ब्रुनोला बोलवतात आणि सांगतात की त्याने त्या माणसाची माफी मागावी. पण ब्रुनो स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की त्या माणसाने त्यांच्या पोस्टरला हात लावण्याची हिंमत तरी कशी केली. ब्रुनोचा हा अहंकारी स्वभाव पाहून तो माणूस ब्रुनो विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतो आणि ब्रुनोवर हाफ मर्डरचा गुन्हा नोंदवला जातो. यानंतर आपल्याला ब्रुनोची बहीण स्टेफी दिसते, जिने मरियानसोबत लग्न केलं असतं. मरियानची आई स्टेफीच्या आईला सांगते की त्यांना 25 तोळं सोनं हवं आहे. स्टेफीची आई त्यांना आश्वासन देते की लग्नाच्या दिवशी ती 25 तोळे सोनं देईल. इथे आपल्याला कळतं की काही वर्षापूर्वी स्टेफीच्या वडिलांचं निधन झालं आहे. जेव्हा ते जिवंत होते तेव्हा गावकऱ्यांना त्यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे स्टेफीच्या आईला विश्वास असतो की गावकरी लग्नाच्या वेळीस नक्कीच मदत करतील. त्या विश्वासाने स्टेफीची आई एका मुलीकडे सोनं मागायला जाते, कारण स्टेफीच्या वडिलांनी त्या मुलीला पूर्वी भरपूर सोनं दिलं होतं. पण ती मुलगी सोनं देण्यास स्पष्ट नकार देते. हे पाहून स्टेफीची आई समजते की जरी तिने पूर्वी लोकांची मदत केली असली तरी आता हे लोक तिची मदत करणार नाहीत. त्यामुळे ती खूप चिंतेत पडते, कारण जर तिने 25 तोळे सोनं दिलं नाही तर स्टेफीचं लग्न मोडेल. त्याशिवाय ब्रुनोमुळेही ती खूप त्रासलेली असते, कारण ब्रुनो कोणतीही जबाबदारी घेत नाही, कोणतंही काम करत नाही. त्यामुळे त्याच्या बेजबाबदार वागण्यामुळं ती पूर्णपणे निराश होते. यानंतर ब्रुनो पक्षाच्या ऑफिसमध्ये जातो, पण तिथे त्याला सांगितलं जातं की त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे, कारण चर्चच्या त्या माणसाने ब्रुनोवर केस केली होती आणि गावकरी ब्रुनोच्या विरोधात गेले होते. येत्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हता, म्हणून त्यांनी ब्रुनोला पक्षातून बाहेर काढले. त्याबरोबरच पक्षातील एक माणूस ब्रुनोला सांगतो की त्याने काही दिवस गावापासून दूर राहावं, नाहीतर त्याच्या समस्या आणखी वाढतील. मग तो ब्रुनोला एका लॉजमध्ये राहायला पाठवतो. जेव्हा ब्रुनो त्या लॉजमध्ये पोहोचतो तेव्हा तिथे शर्मा नावाचा एक माणूस असतो. त्याला समजतं की ब्रुनोच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे, पण ब्रुनोकडे पैसे नाहीत. जर त्याने 25 तोळे सोनं दिलं नाही तर त्याच्या बहिणीचं लग्न मोडेल. हे ऐकल्यावर शर्मा ठरवतो की तो ब्रुनोची मदत करेल. शर्मा एका माणसाला कॉल करतो आणि त्याला ही संपूर्ण समस्या सांगतो. त्यानंतर तो माणूस शर्माला सांगतो की तो अजेशला त्याच्याकडे पाठवेल, कारण फक्त अजेशच त्यांची मदत करू शकतो. नेक्स्ट दिवशी अजेश ब्रुनो आणि शर्माला भेटायला येतो आणि इथे आपल्याला कळतं की अजेश लोकांना सोनं म्हणजे गोल्ड उधारीवर देतो. तो लग्नासाठी सोनं विनामूल्य देतो, पण लग्नात आलेले गिफ्ट्स आणि पैसे गोळा करून तो आपले पैसे वसूल करतो. जर त्याला संपूर्ण पैसे मिळाले तर ठीक, पण जर पैसे कमी पडले तर तो उरलेलं सोनं परत घेऊन जातो. अजेश ब्रुनोला सांगतो की तो लग्नाच्या दिवशी सोनं घेऊन येईल आणि लग्न होईपर्यंत तिथेच थांबेल. त्यानंतर जेव्हा लग्नात आलेले गिफ्ट्स आणि पैसे मिळतील तेव्हा तो त्याचा हिशोब क्लिअर करेल. जर पैसे कमी पडले तर तो त्याच्या सोन्याच्या किमती इतकी ज्वेलरी परत घेऊन जाईल. हे ऐकल्यावर ब्रुनो प्रथम तयार होत नाही, पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे तो अखेर तयार होतो. यासोबतच आपण पाहतो की अजेशला खूप जास्त दारू पिण्याची सवय आहे. तो जिथेही जातो तिथे भरपूर दारू पितो. यानंतर लग्नाचा दिवस येतो, पण अजूनपर्यंत अजेश आला नसतो. त्यामुळे स्टेफीची आई खूप चिंतेत पडते. तेव्हाच अजेश तिथे येतो आणि तो सोबत संपूर्ण सोनं घेऊन आलेला असतो. मग तो स्टेफीला सोनं देतो आणि तिच्याकडून कागदपत्रांवर सही करून घेतो.
यानंतर लग्नाचा समारंभ सुरू होतो आणि अजेश तिथेच थांबतो, कारण फंक्शन संपल्यानंतर त्याला आपला हिशोब क्लिअर करायचा असतो. यानंतर अजेश तिथे खूप दारू पिऊ लागतो. लग्नाचे सगळे कार्यक्रम पूर्ण झाल्यावर अजेश हिशोब करण्यासाठी येतो आणि पाहतो फक्त बंडलमध्ये भरलेले पैसे जमा झालेले आहे. आणि जितके पैसे जमा झाले आहेत ते पाहून अजेश म्हणतो की ते लोक 13 तोळे दागिने ठेवू शकतात आणि उरलेले दागिने त्यांनी परत करावे. हे ऐकून स्टेफीची आई अजेशला विनंती करू लागते की त्याने थोडा वेळ धीर धरावा, थोडा वेळ थांबावं, कारण स्टेफीची सुहागरात होती आणि ती आपल्या नवऱ्यासोबत बेडरूममध्ये होती. त्यामुळे तिच्या आईला तिच्याकडून दागिने कसे मागायचे हे समजत नव्हतं. अजेश सुरुवातीला यासाठी तयार होत नाही, पण स्टेफीच्या आईच्या सततच्या विनवणीमुळे तो शेवटी मान्य करतो. त्याबरोबरच स्टेफीची आई ब्रुनोवर खूपच रागवलेली असते, कारण ब्रुनोने चर्चमध्ये केलेल्या प्रकरणामुळं त्या चर्चमधले लोक लग्नाला आले नव्हते ना पक्षाकडून त्यांना कोणताही पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे लग्नात अपेक्षेपेक्षा खूप कमी पैसे जमा झाले. यानंतर स्टेफीची आई स्टेफीकडे जाते आणि सांगते की तिला काही दागिने परत द्यावे लागतील. हे ऐकून स्टेफी म्हणते की जेव्हा तिचा नवरा झोपेल तेव्हा ती दागिने परत देईल. त्यामुळे सर्वजण तिच्या नवऱ्याच्या झोपण्याची वाट पाहू लागतात. इतक्यात अजेश परत दारू पितो आणि झोपी जातो. जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो पाहतो की स्टेफी आपल्या नवऱ्यासोबत तिकडून निघून गेलेली असते. हे पाहून अजेशला खूप धक्का बसतो. स्टेफीची आई त्याला सांगते की स्टेफीचा नवरा घाईघाईने तिला घेऊन गेला आहे. हे ऐकून अजेश खूपच संतापतो आणि म्हणतो की स्टेफी त्याची ज्वेलरी घेऊन पळून गेली आहे आणि त्याला ती कोणत्याही परिस्थितीत परत हवी आहे. जर त्याला दागिने परत मिळाले नाही तर तो स्टेफीच्या नवऱ्याला संपूर्ण सत्य सांगेल. हे ऐकून ब्रुनो अजेशवर रागवतो आणि त्याला धमकावतो, पण अजेश त्या धमक्यांना घाबरत नाही. यानंतर ब्रुनो सांगतो की तो स्वतः स्टेफीच्या सासरी जाऊन ती ज्वेलरी परत आणेल. पण अजेश ब्रुनोच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून तो स्वतः स्टेफीच्या सासरी जाण्याचा निर्णय घेतो आणि ज्वेलरी परत आणायचं ठरवतो. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा अजेश स्टेफीकडे ज्वेलरी मागतो तेव्हा स्टेफी ती देण्यास नकार देते. स्टेफी म्हणते की तिने ज्वेलरी का परत द्यावी. जर तिने दागिने परत दिले तर तिचा नवरा तिच्यासोबत काय करेल याची तिला काहीच कल्पना नाही. ती ब्रुनोला सांगते जर त्याने थोडी जबाबदारी घेतली असती तर आज त्यांच्यावर अशी परिस्थिती आली नसती. म्हणूनच ती अजेशला सांगते की त्याने ब्रुनोकडून आपले पैसे वसूल करावेत. हे ऐकून अजेशला मोठा धक्का बसतो, तर ब्रुनोही समजून घेऊ शकत नाही की आता पुढे काय करावे. यानंतर अजेश ब्रुनोला घेऊन एका लॉजमध्ये थांबतो, कारण त्याला त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत हवे असतात. पण ब्रुनो खूपच त्रस्त असतो, कारण त्याला माहिती असते की त्याच्याकडे पैशांची व्यवस्था करण्याचा कोणताही मार्ग नाही. त्याने ज्या पक्षासाठी लढा दिला त्याच पक्षाने त्याला बाहेर काढले होते. त्यामुळे तो प्रचंड अपसेट होतो आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो. पण अजेश त्याला थांबवतो आणि म्हणतो एक मार्ग बंद झाला तर दुसरा नक्कीच उघडतो. फक्त मेहनत करावी लागेल, कारण त्यांच्याकडे बापदादांची प्रॉपर्टी नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कष्टाने सगळं मिळवावं लागेल. हे ऐकल्यावर ब्रुनोलाही ते पटतं. त्यानंतर अजय स्टेफीच्या नवऱ्याला कॉल करतो आणि पुन्हा एकदा पार्टी करण्याची ऑफर देतो. स्टेफीचा नवरा याला तयार होतो आणि त्यांना त्यांच्या घरी बोलावतो. जेव्हा सगळे लोक फार्म हाऊसवर पार्टी करत असतात तेव्हा अजेश मुद्दामून स्टेफीच्या नवऱ्याला भडकावतो. तो त्याला विचारतो जर त्याने आपल्या तलावातील सर्व झिंगे विकून टाकल्या तर काय होईल. हे ऐकून स्टेफीचा नवरा प्रचंड संतापतो, कारण त्याला अजिबात आवडत नाही की कोणी त्याच्या तलावातील झिंगे चोरावेत. तो अजेशवर चिडतो आणि अजेशही त्याच्यावर चिडतो व त्याचा कॉलर पकडतो. मात्र इतर लोक त्यांना कसं बसं शांत करतात. यानंतर स्टेफीचा नवरा ब्रुनोलाच धमकी देतो की त्याने अजेशला सांगावे की त्याने उद्या दुपारी 3 वाजता येऊन माफी मागावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. यानंतर ब्रुनो अजेशला हे सगळं सांगतो. अजेश म्हणतो चिंता करू नकोस, तो नक्कीच स्टेफीच्या नवऱ्याला भेटायला जाईल. त्याच रात्री स्टेफीचा नवरा तिला विचारतो की हा अजेश नेमका कोण आहे. स्टेफी सांगते की तो तिचा चुलत भाऊ आहे. यावर तिचा नवरा विचारतो मग तो तिच्यावर इतका का चिडतो. स्टेफी त्याला खरी गोष्ट सांगते. ही ज्वेलरी त्यांनी उधारीवर घेतली होती, अजून पैसे द्यायचे आहेत आणि म्हणूनच अजेश पुन्हा पुन्हा तिला भेटायला येतो आहे. हे ऐकून स्टेफीचा नवरा प्रचंड संतापतो. तो स्टेफीला रागाने सुनावतो आणि तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करतो. तो तिच्यावर चिडतो की ती अशा प्रकारे कशी कमी दागिने घेऊन आली. तेव्हाच ही सगळी गोष्ट स्टेफीच्या सासूच्या कानावर पडते. त्यानंतर स्टेफीची सासूही तिला सुनावते आणि तिला दोष देते. त्याचवेळी अजय स्टेफीच्या नवऱ्याला भेटायला येतो आणि त्याला सांगतो की त्याला माहीत आहे की स्टेफीने सगळं सत्य त्याला सांगितलेलं आहे. खरं तर अजेशने मुद्दामूनच स्टेफीच्या नवऱ्याचं कॉलर पकडलं होतं, म्हणजे त्याच्या मनात संशय निर्माण होईल
की तो खरं स्टेफीचा चुलत भाऊ आहे की नाही. त्याला हे माहिती होतं की तिचा नवरा स्टेफीला याबद्दल विचारेल आणि शेवटी स्टेफी सगळं खरी गोष्ट त्याला सांगेल. आता सत्य उघडकीस आलं होतं. त्यामुळे अजय सरळ त्याला सांगतो की त्याने त्याचे दागिने परत करावेत. पण स्टेफीचा नवरा सरळ नकार देतो. तो सांगतो की त्याला ते दागिने परत करता येणार नाहीत, कारण त्याच्या 2 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न आधीच झालं असलं तरी तिच्या हुंड्याचे काही पैसे अजून बाकी आहेत. लहान बहिणीचं लग्न अजून करायचं आहे आणि त्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे तो म्हणतो की त्याला पैशांची खूप गरज आहे, म्हणूनच तो स्टेफीचे दागिने परत करू शकत नाही. हे ऐकून अजय त्याला समजावतो की स्टेफी त्याचं सोनं घेऊन गेली तेव्हापासून फायनान्सवाले त्याला चोर समजू लागले आहेत. त्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला जात आहे आणि त्याची इमानदारी पणाला लागली आहे. त्यामुळे त्याला त्याचे दागिने परत हवे होते. पण स्टेफीचा नवरा ज्वेलरी परत देण्यास नकार देतो. याच गोष्टीवरून त्यांच्यात भांडण होतं आणि अचानक स्टेफीचा नवरा अजयवर चाकूने हल्ला करतो आणि त्याच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव सुरू होतो आणि अजय गंभीर जखमी होतो. स्टेफीचा नवरा घरी परतल्यावर स्टेफी त्याच्या चाकूवर रक्त पाहते आणि तिला समजतं की त्याने नक्कीच अजयसोबत काहीतरी भयंकर केलं आहे. तसंच अजय कुठंच दिसत नव्हता. त्यामुळे स्टेफी ब्रुनोला याबद्दल विचारते. अजय कुठे गेला आहे? ब्रुनो अजयला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काहीही पत्ता लागत नाही. त्यांना फक्त अजयची बॅग सापडते, पण तो स्वतः कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नाही. स्टेफी आणि ब्रुनो अजयच्या आईच्या घरी जातात. ते पाहतात की अजयची आई आणि बहीण मजुरी करत होत्या. अजय त्यांच्यासाठी मोठ्या मेहनतीने पैसे कमावत होत्या. हे सगळं पाहून स्टेफी आणि ब्रुनोला खूप अपराधी वाटतं. त्यांना उमजतं की त्यांनी अजयसोबत खूप मोठा अन्याय केला आहे. यानंतर स्टेफी तिच्या सासरी परत येते आणि संपूर्ण ज्वेलरी गोळा करते. ती त्या दागिन्यांना अजयच्या कुटुंबाला परत द्यायचं ठरवते. रस्त्यातच स्टेफीचा नवरा तिला अडवतो आणि मारहाण करतो. तो तिला जबरदस्ती घरी घेऊन जातो आणि धमकी देतो की ती कुठेही बाहेर जाणार नाही. याच दरम्यान स्टेफीचा नवरा एका मोठ्या स्पर्धेत भाग घेतो. तो जिंकण्याचा अगदी जवळ असतो, पण तेव्हाच त्याला समोर अजय जिवंत दिसतो. हे पाहून त्याला जबरदस्त धक्का बसतो. अजय त्याला म्हणतो, मी इतक्या सहज मरणार नाही. स्टेफीचा नवरा अजयला सांगतो की त्याचा उद्देश त्याला मारण्याचा नव्हता. तो म्हणतो, जर मी तुला मारायचं ठरवलं असतं तर तुला इतका सौम्य जखमा दिला नसता. मी तुला एका वारातच संपवलं असतं. तो अजून पुढे म्हणतो, माझी तुझ्यासोबत काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण मी तुला ज्वेलरी परत देणार नाही. हे ऐकून अजय ठाम उत्तर देतो, मी माझी ज्वेलरी परत घेतल्याशिवाय कुठेच जाणार नाही. स्टेफीला जेव्हा समजतं की अजय जिवंत आहे तेव्हा ती खूप आनंदी होते. ती अजयला सांगते की संपूर्ण ज्वेलरी त्यांच्या घराच्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे. हे ऐकून अजय म्हणतो, मी ती ज्वेलरी चोरी करणार नाही. जर मला चोरी करायचीच असते तर मी तेव्हाच केली असती. मला ज्वेलरी तेव्हाच हवी आहे जेव्हा तुझा नवरा ती स्वतः माझ्याकडे आणून देईल. स्टेफी आणि अजय यांच्यात झालेल्या संवादावरून स्पष्ट होतं की कुठेतरी दोघेही एकमेकांबद्दल आकर्षित झाले आहेत. पुढच्या दिवशी स्टेफी आपल्या सासरच्या लोकांसोबत एका मेळाव्याला जात असते. त्याचवेळी स्टेफीची सासू तिला सांगते, सगळी ज्वेलरी घालून चल. पण स्टेफी ठामपणे उत्तर देते, मी तेवढी ज्वेलरी घालीन ज्या ज्वेलरीचे पैसे मी दिले आहेत. हे ऐकून स्टेफीचा नवरा चिडतो आणि तो सर्व दागिने स्वतःजवळ ठेवतो, कारण त्याला वाटतं की जर आम्ही घरात नसू तर अजय चोरी करायला नक्कीच येईल. पण तेव्हाच अजय समोर येतो आणि म्हणतो, मी चोरी करणाऱ्यांपैकी नाही. यानंतर स्टेफी कुटुंबासोबत मेळाव्यात जाते. तिथे तिच्या धाकट्या नंदेचं लग्न ठरतं. स्टेफी तिच्या नंदेला सांगते, तुला कोणी विचारलंच नाही की तुला हे लग्न करायचं आहे की नाही. तिला समजावून सांगताना ती पुढे म्हणते, लग्नाच्या आधी विचार कर, कारण लग्नानंतर मुलींचं ना सासर राहतं ना माहेर. त्यानंतर स्टेफी तिला आपला कंगन देते आणि म्हणते, तू नेहमी आनंदी राहा. दुसरीकडे अजय स्टेफीच्या नवऱ्याच्या झिंग्यांचा तलावाजवळ जातो. तो त्या तलावाचा टायमर ओपन करतो आणि जर तो पूर्ण पाणी सोडेल तर सर्व झिंगे वाहून जातील आणि स्टेफीच्या नवऱ्याला जबरदस्त नुकसान होईल. याचवेळी अजय स्टेफीच्या नवऱ्याला कॉल करतो आणि बोलतो, तुझ्याकडे असलेली ज्वेलरी किमान 10 लाखांची असेल, पण जर मी हे तलावाचं पाणी सोडलं तर तुला त्याहून कितीतरी मोठं नुकसान होईल. हे ऐकून स्टेफीचा नवरा घाबरतो आणि म्हणतो, हे करू नकोस, मी तुला तुझी ज्वेलरी परत देतो. स्टेफीचा नवरा अजय समोर ज्वेलरी फेकतो आणि त्यानंतर अजय त्या डॅमचं पाणी सोडायचं थांबवतो. पण यानंतर स्टेफीचा नवरा अजयवर हल्ला करतो. त्यामुळे त्यांच्यात जबरदस्त फाईट होते. अजयला काही गंभीर जखमा होतात, पण तरीही तो आपली ज्वेलरी सोडत नाही. शेवटी तो ज्वेलरी घेऊन तिकडून निघायला लागतो. तसेच स्टेफीचा नवरा आणि त्याचे साथीदार अजयला घेरायला लागतात. तिथेच ब्रुनो पोहोचतो. तो अजयला सांगतो, तू इथून पडून जा, इथल्या लोकांना मी सांभाळतो.
जेव्हा अजयश किनाऱ्यावर पोहोचतो तेव्हा स्टेफी तिथे त्याची वाट पाहत असते. तिला अजयशला जिवंत पाहून खूप आनंद होतो आणि यामुळे अजयशलाही समजतं की स्टेफी त्याच्यावर खूप प्रेम करायला लागली आहे. अजयश स्टेफीला सांगतो, तुझं सौंदर्य या ज्वेलरीमध्ये नाही, तू खूप जास्त मौल्यवान आहेस. तो पुढे म्हणतो, तू अशा माणसासोबत आपलं आयुष्य वाया घालवू नकोस जो तुझी किंमतच करत नाही. त्याऐवजी तू स्वतःच्या पायावर उभी राहा. हे ऐकून स्टेफी अजयच्या शब्दांचा विचार करते आणि म्हणते, मी परत माझ्या सासरच्या लोकांकडे जाणार नाही. यानंतर स्टेफी आणि अजयश कोचीनला जाण्यास निघतात, जेणेकरून तिथून आपल्या आयुष्याची ती नवी सुरुवात करू शकतील. आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो. स्टेफी आधीपर्यंत एका विषारी नादात अडकलेली होती, जिथे तिच्या नवऱ्याने तिला फक्त एक संपत्ती म्हणून पाहिलं. पण अजयच्या शब्दांनी तिचे डोळे उघडले आणि तिने ठरवलं की ती यापुढे असं जीवन सहन करणार नाही. त्यामुळे ती ठामपणे आपल्या सासरच्या लोकांकडे परत न जाण्याचा निर्णय घेते. हा तिच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट आहे, जिथे ती पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेते.